नमस्कार, मी आहे रत्नाकर आणि तुम्ही पाहतात नागपूर समय न्यूजचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, सांस्कृतिक क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या कामठे रोडवरील अटुमोठीव चौकात असलेल्या SBI ATM मध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला रात्री अटक करण्यात आली आहे। सायरन वाजताच आरोपीनं पळ काढला, मात्र ट्रॅफिक पोलिसांनी त्याचा पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडला। हा तरुण वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरचा असून सध्या हिंगण्यात बहिणीकडे राहत होता। याबाबत पोलीस तपास सुरू आहे। नागपूरच्या बजेरिया परिसरातील 150 वर्ष जुन्या इम्प्रेस मिलची 16 फूट उंच भिंत रविवारी रात्री 11:30 वाजता अचानक कोसळली। या दुर्घटनेत 3 कार मलब्याखाली अडकल्या असून अनेक वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सोमवारी सकाळी घटनास्थळाची पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला। महानगरपालिकेने मिल मालकाला नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत। अकोल्यातून गुन्हेगारी विश्वाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे। कृषीनगर भागात झालेल्या भीषण गँगवॉरनंतर पोलिसांनी मोठी कारवाई करत 17 गुन्हेगारांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। गँगवॉरमध्ये बंदुकी, तलवारी, फरसे, लोखंडी पाईप आणि कुऱ्हाडींचा वापर करण्यात आला होता। तपासात समोर आलंय की गेल्या 10 वर्षात या टोळीविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। मुख्य आरोपी शुभम हिवाळे याच्यासह सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे। बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी त्यांच्या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार केलेल्या बनावट छायाचित्रांचा गैरवापर थांबवावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या प्रतिमांचा वापर व्यावसायिक फायद्यासाठी केला जातोय। ऐश्वर्या राय यांनी आपल्या व्यक्तिगत हक्कांचं संरक्षण करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे। सध्या हा मुद्दा सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय। तर आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडले रहा। नागपूर समय सोबत पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।